नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र इयत्ता 12वी मधला आपण दुसरं प्रकरण म्हणजे उपयोगितेचे विश्लेषण ते पाहणार आहोत। उपयोगितेचे विश्लेषण म्हणजे काय? सर्वप्रथम हिची जी व्याख्या आहे ते आपण समजून घेऊया। मनुष्याची जी गरजा आहे ते अमर्यादित आहे आणि ते गरजा पूर्ण करण्यासाठी असलेली साधने आहे ते मर्यादित आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी साधने आहे म्हणजे जे इन्कम आहे ते वेगवेगळी आहे। तो त्याचे इन्कम म्हणजे त्यांच्या साधनानुसार त्याच्या गरजा पूर्ण करतो। म्हणजे एक असेल श्रीमंत आणि एक असेल गरीब, तो त्याच्या आपल्या पद्धतीने आपापल्याकडले असलेल्या साधनानुसार तो आपल्या गरजा पूर्ण करतो। तर हे जे संपूर्ण उपयोगितेचे सिद्धांत समजण्यासाठी आपल्याला उपयोगितेची जे संकल्पना आहे ते स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे। तर ते संकल्पना स्पष्ट करूया। उपयोगितेच्या मानाचे दोन मुख्य संकल्पना आहे, एक म्हणजे एकूण उपयोगिता आणि दुसरं म्हणजे सीमांत उपयोगिता। एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला जे प्राप्त होतात त्याला एकत्रित जे बेरीज असतात त्याला एकूण उपयोगिता म्हणतात। तर सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय। आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला खूप भूक लागली आहे आणि ते जेवण्यासाठी जेव्हा बसलेला आहे तर त्यासाठी तो प्रत्येक व्यक्तीने जो व्यक्ती आहे तो प्रत्येक वेळेस एक एक पोळी कंझ्युम करतो आणि जेव्हा तो एक एक पोळी कंझ्युम करतो तर त्याला प्रत्येक पोळीपासून जे उपयोगिता आहे ते वेगवेगळी मिळत असते। समजा त्यांनी पहिली जे पोळी कंझ्युम केली तर त्याला सर्वाधिक उपयोगिता मिळतील आणि त्यानंतर जे नेक्स्ट तो एक एक पोळी घेत असेल तर त्यापासून कमी प्रमाणात म्हणजे सीमांत उपयोगिता हे घटत्या प्रमाणात होत जातील। तर ठीक आहे, आता यानंतर आपण पाहूया उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर पाहूया त्याचे प्रकार। आता पाहूया आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये। उपयोगितेची वैशिष्ट्यामध्ये जवळपास 10 वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी उपयोगिता आहे हे कोणत्या काळ, खंड, वेळ, स्थळ अशा पद्धतीने बदलत असते। फॉर एक्झाम्पल खाली त्यांच्या उपयोगितेच्या प्रकारामध्ये देण्यात आलेले आहे। उपयोगितेच्या प्रकारमध्ये जे 6वा पॉईंट आहे त्यामध्ये काळ उपयोगिताबद्दल दिलेले आहे। म्हणजे काळ बदलल्याने वस्तूच्या जे उपयोगिता आहे ते सुद्धा बदलते आणि खाली 3 पिक्चर्स दिलेले आहे, एक आहे उन्हाळ्याचं, एक आहे पावसाळ्याचं आणि एक आहे हिवाळ्याचं। प्रत्येक काळामध्ये म्हणजे प्रत्येक काळ जो आहे त्यामध्ये जी उपयोगिता आहे ती वेगवेगळी असते। म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखादा व्यक्ती थंड हवेचे म्हणजे थंड वस्तूचे सेवन करत असेल, पावसाळ्यामध्ये छत्री वगैरेचा वापर करत असेल, रेनकोटचा वापर करत असेल तर या वस्तूचा वापर या 2 ऋतूमध्ये कमी प्रमाणात केला जातो। आणि हिवाळ्याची जर गोष्ट केली तर त्यामध्ये हिवाळ्यामध्ये शेकोटी वगैरेने शेकल्या जाते। तर हे या 2 पद्धतीमध्ये मुश्किल असतात। तर अशा पद्धतीने वापर केला म्हणजे उपयोगिता अशी असते की काळानुसार बदलत असते। आणखी एक वैशिष्ट्य देण्यात आलेले आहे, जसे उपयोगिता हे स्थळानुसार बदलते। आता समजा जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने उपयोगिता हे कशी असते, स्थळ काळानुसार वाढत असते। जसं आता उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार आणि गरम कपड्याची जास्त म्हणजे जे उपयोगिता आहे ते जाणवते। आता समजा भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जास्त करून उष्ण दमट जे वातावरण असते तर त्यामध्ये अशा प्रकारचे जे वस्तू आहे ते वापरल्या जात नाही। परंतु तेच जर स्थळ बदलले आणि अचानक हिमालयाकडे गेले तर त्यामध्ये आपल्याला गरम कपड्याची गरज भासते। तर ठीक आहे, पुढे पाहूया आपण। उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते। म्हणजे उपयोगितामध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले किंवा वाईट हे कार्य नसते। जसं उदाहरण दिलेलं आहे सुरी किंवा चाकूमुळे फळेसुद्धा कापल्या जाते आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीला इजासुद्धा केली जाते। म्हणजे एखाद्या वस्तूवरून उपयोगिता कशा पद्धतीने वापर करावा तर त्यानुसार नैतिकदृष्ट्या हे तटस्थ असण्याचं एक उपयोगितेचं उदाहरण दिलेलं आहे। पुढे पाहूया की उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक काय? तर उपयोगिता अशी आहे की एखाद्या वस्तूची जर कोणता व्यक्ती जर सेवन करत असेल तर त्यापासून त्याची उपयोगिता आणि उपयुक्तता ठरत असते। म्हणजे समजा जर एखाद्या उपभोक्त्याने दुधाचे सेवन केले तर त्याला त्या वस्तूपासून उपयोगिताही मिळते आणि उपयुक्तता सुद्धा मिळते। परंतु एखादी अशी व्यसनी वस्तू असेल तर त्या वस्तूची जर तो सेवन करत असेल तर त्याला उपयुक्तता मिळत नाही, उलट त्यापासून त्याला नुकसान होते।
उपयोगिता ही बहुपर्यायी असते. म्हणजे एका वस्तूपासून वेगवेगळ्या वस्तूची गरज भागवली जातात. जसे इथं उदाहरणानुसार सांगितलेलं आहे, विजेचा वापर करून आपण वेगवेगळ्या विजेवरील जे वस्तू आहेत ते वापरत असतो. जसे विजेवरील समजा पंखा असेल, विजेवरील टी व्ही असेल किंवा विजेवरून कोणत्याही प्रकारची फ्रीज वगैरे. तर अशा प्रकारे म्हणजे एका वस्तूवरून आपण वेगवेगळ्या वस्तूपासून उपयोगिता कंझ्युम करत असतो. तर पुढचा पॉईंट पाहूया. उपयोगिता ही गरजेच्या म्हणजे तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी जास्त गरजेची तीव्रता तेवढी जास्त उपयोगिता जाणवते. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की एखादा उपाशी व्यक्ती असेल तर त्याला जे भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे एखाद्याला भूक लागली असेल आणि एखाद्याकडे भूक नसेल तर त्यापेक्षा जास्त त्या जे उपाशी असतात त्यांना त्यापेक्षा त्या गरजेची तीव्रता ते जास्त असते. आता आपण उपयोगितेचे प्रकार याकडे लक्ष देऊया. उपयोगितेचे प्रकारमध्ये वेगवेगळे म्हणजे 6 पॉईंट दिलेले आहेत. त्यापैकी 2 पॉईंट आपण आधीच बघितलेले आहे. आता एक पहिला पॉईंट आहे रूप उपयोगिता. उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूपासून दुसऱ्या वस्तू तयार करणे. जसे मातीपासून भांडी तयार करणे, लाकडांपासून फर्निचर तयार करणे. अशा पद्धतीचे यामध्ये जे वापर आहे तर ते रूप उपयोगितेमध्ये केले जाते. खाली एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यानुसार म्हणजे सीमांत उपयोगिता कशा पद्धतीने आहे त्यामुळे लक्षात येते. आता एक संख्या देण्यात आहे. 1 पासून तर सिक्वेन्सली 7 पर्यंत नखसंख्या दिलेली आहे. तर प्रत्येक नखसंख्येवरून सीमांत उपयोगिता हे घटत्याप्रमाणे बदलत चाललेली आहे. जसे पहिली नखसंख्या घेतल्यावर त्याला पूर्णपणे 10 सीमांत उपयोगिता मिळते. तर 2 पासून त्याला 8 मिळते. तर अशा पद्धतीने 6 पर्यंत त्याला म्हणजे सिक्वेन्सली घटत असलेला आहे. परंतु जे शेवटी म्हणजे ज्याला त्या नखसंख्येची गरजच नसेल तर त्याला तो मायनस सीमांत उपयोगिता मिळतात. खाली एक घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र देण्यात आलेला आहे. या वक्रानुसार सुद्धा समजून घेऊया. आता हे खालील 7 जे नखसंख्या आहे ते देण्यात आलेले आहे आणि त्यापासून मिळणाऱ्या उपयोगिता दिलेल्या आहे. जसं 1 पासून आता इथे 10 मिळालेला आहे. त्यानंतर त्याला 2 पासून 8 मिळालेला आहे, 6 पासून 3 मिळालेला आहे, 4 पासून 4 मिळाला आहे आणि 2 पासून 5 मिळाला आहे. आणि सर्वात शेवटी जेव्हा तो 6वा घेतो तर 6व्यापासून 0 आणि 7वा हा मायनसमध्ये जातो. तर अशा पद्धतीने या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडला गेला आहे. आता सिद्धांताचे अपवाद पाहूया. सिद्धांताचे एकूण किती अपवाद आहे आणि ते कशा पद्धतीने आहे. आता सिद्धांताला अपवाद असे आहे की छंद. समजा जर एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारची छंद असेल, पोस्टाची तिकिटे गोळा करण्याची हे असेल किंवा दुर्मिळ नाणी असेल, दुर्मिळ चित्रे असेल, दुर्मिळ वस्तू छंद करण्यास म्हणजे जो गोळा करण्याचे त्याच्याकडे छंद असेल तर हा सिद्धांत अपवाद ठरतो. म्हणजे त्याच्यापाशी असं असते की जेवढे जास्त ह्या वस्तू असतात तेवढ्या त्याच्यासाठी कमी असतात. पुढील एक दिलेला आहे कंजूस व्यक्ती. समजा कंजूस उपभोक्ता असेल तर त्याला मिळणाऱ्या प्रत्येक नगापासून अधिक समाधान मिळते. म्हणजे त्याला जेवढे जास्त मिळेल तेवढंच कमी असते. पुढील आणखी एक सांगितलेलं आहे व्यसन. व्यसन अशी वस्तू आहे की जेवढे जास्त कंझ्युम करसान तेवढं त्याची सीमांत उपयोगिता ही वाढल्यासारखी होते. यासाठी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की मद्यपी जे व्यक्ती आहे त्याला सीमांत उपयोगिता ही वाढल्यासारखी असते. पुढचा पॉईंट दिलेला आहे सत्ता म्हणजे व्यक्तीला जशी जशी सत्ता प्राप्त होते तशी त्याची लालसा वाढत जाते. म्हणजे तो जर एका पोस्टवर असेल तर त्याचा वरच्या पोस्टवर जाण्याची एक काय असते, लालसा असते. आता पाहूया आपण पैसा. सर्वात 5वा पॉईंट आहे पैसा हा सर्वात मोठा अपवाद ठरतो या सिद्धांताला. का बरं? कारण की पैशाची सीमांत उपयोगिता हे कधीही शून्य होत नाही. प्रत्येक व्यक्तीजवळ किती पैसा आला तरी तो पैसा जास्तच असले म्हणजे आणखी पैसा गोळा करण्यासाठी तत्पर असतो. तर त्याची सीमांत उपयोगिता ही सतत वाढत असते. आता पाहूया आपण गृहीतके. याआधी आपण अपवाद बघितले आहे. आता पाहूया गृहीतके. गृहीतके म्हणजे असे की गृहीतकावरून सिद्धांत खरा ठरला जातो. जर हे गृहीतके जर खरे ठरले नाही तर हे सिद्धांत सुद्धा खरा ठरत नाही. आता यामध्ये बरेचसे म्हणजे गृहीतके दिले आहेत. जसे विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान. आता असं आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या वस्तूचे सेवन केले तर तो व्यक्ती हा विवेकशील असला पाहिजे.
आणि त्या व्यक्तीने जर कोणत्या एखाद्या वस्तूचे जर म्हणजे सेवन केले तर त्याचे संख्यात्मक मापन करणे खूप गरजेचं आहे. आणि ते एकजिन्सी असले पाहिजे. म्हणजे तो समजा एखादी वस्तू कंझ्युम करत असेल किंवा एखादी वस्तू सेवन करत असेल, ते वस्तू एकजिन्सी असली पाहिजे. म्हणजे नग, आकार, स्वरूप, रंग, चव हे एकसारखे असले पाहिजे. म्हणजे जर त्यासमोर जर त्याने वेगळी वस्तू दिली तर हा जो सिद्धांत आहे तो खरा ठरत नाही. पुढचे पॉईंट पाहूया, उपभोग सातत्य. आणि तेच जर वस्तू म्हणजे एक नग सर्व आकार, रंग, रूप, चव समान असली पाहिजे आणि ते सातत्याने घेतली पाहिजे. म्हणजे कालांतराने जर ते घेतले तर त्या सिद्धांतावर म्हणजे म्हणजे हा जो सिद्धांत आहे तो खरा ठरत नाही. आणि 5वा पॉईंट आहे योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूचे योग्य आकारमान असले पाहिजे. त्यामध्ये स्थिरतासुद्धा असणे खूप गरजेचं आहे. म्हणजे स्थिरता असली तर तो त्याची जे हा जो सिद्धांत आहे तो खरा ठरतो. आता पाहूया या सिद्धांतावरच्या टीका. या सिद्धांतावरच्या टीकाच तर यासाठी सोडल्या जाते की या सिद्धांताचे जे म्हणजे पॉईंट्स दिलेले आहे, म्हणजे जसे सातत्य, एकजिन्सीपणा, स्थिरता, विवेकता ह्या गृहीतांवर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारच्या अटी ठेवणे चुकीचं होतील. पुढचा पॉईंट आहे संख्यात्मक मापन. संख्यात्मक मापन हे या सिद्धांताचं गृहीतक आहे, परंतु प्रत्यक्षात उपयोगितेचे सिद्धांताचे मापन कोणीच करत नाही आणि ते करणे खूप अवघड आहे. पुढचा आणखी एक पॉईंट दिलेला आहे 3रा, अविभाज्य वस्तू. आता ह्या जी वस्तू आहे यामध्ये गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच याबाबत हा जो सिद्धांत आहे तो खरा ठरत नाही. कारण सर्वसाधारणपणे ह्या वस्तू खरेदी एकाच वेळी केली जाते. त्यानंतर त्याला पुन्हा खरेदी केले जात नाही. म्हणजे टी व्ही जर एक वेळा घेतली तर त्याचा जो वापर आपण एकच वेळा करतो, त्यानंतर पुन्हा कंझ्युम करत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. म्हणजे सिद्धांत हा गृहीत धरतो की पैशाचा प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते, परंतु टीकाकारांच्या मते पैशाची जे सीमांत उपयोगिता ते स्थिर नसते, शिवाय उलट ते बदलत असते. आता या सिद्धांताचे महत्त्व पाहूया. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर जरी कितीही टीका केली गेली तरी सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे असे दिसून येते. आता याचे महत्त्वाचे काही पॉईंट्स दिलेले आहेत, जसे उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. हा सिद्धांत उपभोक्त्यासाठी खूप उपयुक्त ठरला जातो. पुढे दिलेला आहे की सरकारना सुद्धा उपयुक्त आहे. शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. जसे प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण अशा पद्धतीचे कोणतेही धोरण करण्यासाठी हा सिद्धांत खूप उपयुक्त सरकारसाठी पडतो. आता 3रा पॉईंट आहे मूल्यविरोधाभास. मूल्यविरोधाभास म्हणजे असा आहे की कोणत्या वस्तू सृष्टीमध्ये खूप विपुल प्रमाणात आढळतात. जसे फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश इत्यादी जे वस्तू आहेत ते बाकी यांची मूल्य आहे ते कमी आहे. आणि काही असे वस्तू आहेत जे दुर्मिळ आहे तर त्याचे मूल्य जास्त आहे. जसे हिरे झाले, सोने झाले, हे संसारामध्ये म्हणजे या सृष्टीमध्ये खूप कमी प्रमाणात आढळते, म्हणून यांचे मूल्य प्रमाण वाढलेले आहे. तर अशा प्रकारे जे मूल्यविरोधाभास आहे हे या सिद्धांताचे सर्वात महत्त्व मानतात. म्हणजे मूल्य निर्धारण या पद्धतीने केले जाते की त्या पद्धतीनं त्या सृष्टीमध्ये किती प्रमाणात ती वस्तू आढळते. जसे पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या सृष्टीमध्ये सर्वाधिक आढळते, त्यामुळे त्याचे मूल्य कमी आहे. आणि जे हिरे आणि सोने कमी प्रमाणात आढळते म्हणून याचे मूल्य आहे जास्त आहे. आता 4था पॉईंट आहे मागणी सिद्धांताचा आधार. मागणी सिद्धांताच्या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. पुढचा पॉईंट पाहूया सीमांत उपयोगिता व किंमत निर्धारण याबाबत संबंध दिलेला आहे. जसं सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे हा मागणीच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते. यावरूनच म्हणजे जे वस्तूची किंमत आहे, आता समजा बाजाराचा जर विचार केला तर मी पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे का बाजाराची वस्तूची किंमत हे वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. म्हणजे जर वस्तूची किंमत जर निर्धारण केले तरच हा जो सिद्धांत आहे याचा संबंध निर्माण होऊ शकतो. बाजाराच्या किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते असे गृहीत आपण याआधीच स्पष्ट केलेले आहे.
तर ठीक आहे, या पुढीलचे समोर तक्ता दिलेला आहे, हे आधीच मी डिस्कस केलेलं आहे की उपभोक्ता जेव्हा एकामागून एक वस्तूची जेव्हा उपभोग घेतो तर त्याची जे घटत्या सीमांत म्हणजे त्याची जी सीमांत उपयोगिता आहे ते घटत्या प्रमाणात असतात. आणि हे आधीच आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणजे तो जर एका पाठोपाठ एक वस्तू जर कंझ्युम करत असेल तर त्याची जी उपयोगिता आहे ते सुद्धा घटत्या प्रमाणात असते. तर हे आपण सिंपल भाषेतनी समजून घेतलेलं आहे. तर आजचा हा जो विषय आहे म्हणजे आजचा जो चॅप्टर आहे तो आता संपलेला आहे. आता नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसरा चॅप्टर घेऊया.